नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहलगाम येथे जो दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांनी, भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आणि त्यानंतर भारत सरकारने, आपल्या मिलिटरीने, आर्मीने जो प्रत्युत्तर दिलं त्या प्रत्युत्तरालाच सिंदूर ऑपरेशन म्हणून नाव दिलं गेलं होतं आणि किंवा दिलं गेलं आहे। तर त्याच सिंदूर ऑपरेशन हे जे नाव आहे, हे जे टायटल आहे, त्याला रजिस्टर करण्यासाठी अनेक बॉलिवूड मधले जे प्रोड्युसर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, ते आता पुढे येत आहेत आणि अक्षरशः लाईन लागलेली सगळ्यांची की आम्हाला ते नाव हवं आहे म्हणून। माझं एकच मत आहे, भले युद्ध थांबलेले असं मी आता न्यूजवर पाहिलं, थांबवणार आहे समंजसपणाने भारत आणि पाकिस्तान मध्ये, परंतु हा जो काळ होता तो खूप सेन्सिटिव्ह होता किंवा सेन्सिटिव्ह आहे। अजूनपर्यंत माहित नाही आपल्याला की युद्ध थांबणार आहे किंवा नाही, पण कुठेतरी फक्त पैसे छापायचे हाच एक डोक्यात विचार करून पटकन चित्रपटाचं जे टायटल आहे ते चित्रपट बनवायचा, मग सिंदूर ऑपरेशन हे जे टायटल आहे ते लगेच मिळवायचं। तर ही कोणती पद्धत झाली मला काहीच कळालं नाही, कारण फक्त कमर्शियलायझेशनचाच विचार करणं हे कितपत योग्य आहे। म्हणजे फक्त पैसेच मिळवायचे, मला माहिती आहे की हा चित्रपट खूप चालणार आहे वगैरे, हा हेतूनेच त्या चित्रपटाकडे बघायचं आणि लगेच त्याचं रजिस्टर करायला जायचं नाव, हे कितपत योग्य आहे मला खरंच कळालं नाही। मला खूप लाज वाटली आणि कुठेतरी असं वाटतं की देशाची थट्टा हे लोक सगळे करत आहेत। तर मला तरी वाटतं की थोडं तरी ते प्रसंगाचं गांभीर्य असणं खूप गरजेचं। अशा लोकांना काहीच कळत नाही पैशांशिवाय असं वाटतं कधी कधी, आणि कारण खूप सेन्सिटिव्ह विषय, म्हणजे ह्यामध्ये आपले काही वीर जवानांना सुद्धा वीर मरण पत्करावं लागलं आणि त्या जखमा अजून ताज्या आहेत। आणि एक काळ जाऊ दे, जसं जो 26/11चा अटॅक झाला होता ते सगळं दाखवायचं होतं, मला दाखवा ते, याच्यावर 100 चित्रपट येऊ देत, काही प्रॉब्लेम नाहीये, पण अशी गोष्ट आहे की त्याला एक काळ जाऊ देत आणि मग तुम्ही चित्रपट काढा। नाही यार, का आता नुसता पैशाचाच विचार करून लगेच लागले चित्रपटाच्या मागे, आपल्याला खूप चित्रपट चालेल, पैसे मिळतील, तर मला वाटतं हे खूप निंदनीय आहे। आणि अजून एक गोष्ट एक सांगायची आहे की जे मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी खूप डेंजर परिस्थितीने हा विषय घेतलाय, कारण काही फेक न्यूज दाखवल्या गेल्या, काहीही दाखवलं गेलं, तर त्यांनीही टीआरपी किंवा कमर्शियलायझेशन साठी हे सगळं केलं, तर त्यांनी ते एक आपला महत्वाचा पिलर मानले जातात आपल्या देशातला, तर त्यांनी खूप काही गोष्टी चुकीच्या केल्यात आणि त्यांनी पुढे हे शिकायला पाहिजे होतं, कारण 26/11 जेव्हा अटॅक झाला होता त्यांच्यामुळेच इन्फॉर्मेशन पोहोचत होती आणि आता सुद्धा तेच घडलं, कारण पाकिस्तानला ती इन्फॉर्मेशन हवी आणि ती इन्फॉर्मेशन आपल्या मीडिया चॅनल्स कडनं मिळत गेली त्यांना। आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे रील करतात किंवा व्हिडिओज काढतात, तर जे ड्रोन येत होते ते व्हिडिओज असतील, आर्मीचे ऑफिसर्स निघालेत, त्यांच्या सुट्ट्या संपल्यात म्हणून ते निघालेत आणि ते त्याच्या रील्स असतील, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन स्प्रेड करणं हे फार चुकीचं आहे। म्हणजे अशा ऍटलिस्ट सेन्सिटिव्ह काळामध्ये ह्या इन्फॉर्मेशन सांगणं चुकीचं आहे, कारण पाकिस्तानला एवढाचा सुद्धा पॉइंट मिळाल्यानंतर ते काय करतात आपण बघितलंय, त्यांचे जे दहशतवादी लोक आहेत ते काय करतात किंवा बॉम्बस्फोट वगैरे करतात, तर कुठेही त्यांना संधी द्यायची नाहीये। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की त्यांना संधी द्यायची नाही। आणि खरंच भारत सरकारचं खूप खूप कौतुक, भारताची जी मिलिटरी आहे, जे आर्मी फोर्सेस आहेत, म्हणजे जल असतील, त्यानंतर आकाश असेल आणि जमीन असेल, जे काही आहे, खरंच हॅट्स ऑफ आहे आपल्या आर्मीला, कारण त्यांनी जे करून दाखवलंय, पाकिस्तानच्या घरात घुसून मारून दाखवलेलं आहे। आणि खरं सांगू तर एक भारतीय नागरिक म्हणून खूप अभिमान वाटतो माझ्या मिलिटरी बंधूंचा, आणि कुठेतरी वाईट सुद्धा वाटतं की ज्या जवानांना वीर मरण आलं त्यांना एकदा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि मग हा व्हिडिओ संपू। तर ज्या जवानांना ह्या युद्धामध्ये वीर मरण आलं त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली। तर एवढंच सांगेन की प्रसंगाचं गांभीर्य ठेवणे हा सगळ्यांनी गरजेचं आहे। ते बॉलिवूडचे जे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स असतील, मीडियावाले असतील, रील बनवणारे असतील, कारण
अशा गोष्टी पाकिस्तानला हेल्प करू शकतात त्या गोष्टी करू नयेत. भले युद्ध संपत असेल पण जर का नाही संपलं तर ह्या गोष्टी फार सेन्सिटिव्ह आहेत, किंवा संपलं तरीही सेन्सिटिव्ह आहेत, कारण त्यांचा काही भरोसा नाही. मला पाकिस्तानवर अजिबात भरोसा नाही. ते कधीही काही करतात आणि बॉर्डरवर ती लोक मुद्दाम काय ना काय कुरापती काढत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जी इन्फॉर्मेशन त्यांना मिळेल असं करू नका. आणि ज्या बॉलिवूडचे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी पैशांचा जो विचार आहे तो साईडला करायला पाहिजे असं वाटतं. तर इथे थांबूया. तुमचं मत ह्यावर काय ते सुद्धा सांगा. इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तर तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.